ट्रक ड्रायव्हरचं सोंग घेऊन त्यांनी पोलिसांच्या दादागिरीचा पर्दाफाश केला। आपल्या मतदारसंघातल्या 2300 वारकऱ्यांना त्यांनी विनाखर्च पंढरीची वारी घडवून आणली। विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तयार व्हावा म्हणून त्यांनी आपल्या मतदारसंघात मिनी सायन्स लॅबची निर्मिती केली। तालुक्यात आमसभेचं आयोजन करून त्यांनी सामान्य जनतेचे प्रश्न चुटकीसरशी सोडवले। अत्यंत सामान्य कुटुंबात एका शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेऊन सुद्धा ते एक यशस्वी उद्योजक आणि एक युवा आमदार म्हणून उदयास आले। मंडई जळगाव जिल्ह्यातल्या 40 गावचे आमदार मंगेश चव्हाण सध्या त्यांच्या आमसभांच्या व्हायरल व्हिडिओजमुळे चांगले चर्चेत आलेत। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण त्यांच्याच कार्यकर्तृत्वाचा संपूर्ण आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। मंडई 40 गावचे विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांचा जन्म एका गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबात 23 ऑगस्ट 1983 ला झाला। तसं तर मंगेश चव्हाणांचं मूळ गाव हे हिंगोली, पण त्यांचे पूर्वज इथं काही काळापूर्वी जळगावात स्थायिक झाले, त्यामुळे मंगेश चव्हाणांचं मूळ गाव सुद्धा हेच झालं। मंडई मंगेश चव्हाण यांचे वडील रमेश चव्हाण हे त्यांच्याकडे असणारी थोडीफार शेती करायचे। त्यासोबतच गावच्या ग्रामपंचायतीत सुद्धा नळांना पाणी सोडायची कामं करायचे। अतिशय हालाकीच्या परिस्थितीत त्यांनी आपलं लहानपणीचं जीवन व्यतीत केलं। पण असं असलं तरी सध्याच्या घडीला मात्र ते त्यांच्या मतदारसंघात सगळ्यांचे लाडके मंगेश दादा म्हणून उदयास आलेत। मंडई मंगेश चव्हाण यांना 2 बहिणी आहेत। त्या बहिणींचा शिक्षणाचा सगळा खर्च, त्याचबरोबर संपूर्ण घर खर्च हे सगळं मंगेश दादांना लहानपणी बघायला लागायचं। त्यामुळे शाळेत शिकत असताना सुद्धा ते वडिलांच्या हाताखाली इलेक्ट्रिशियनची कामं करायचे। मंगेश दादांच्या आई या अशिक्षित असल्या तरी त्यांनी लहानपणापासूनच हरिपाठ, अभंग यांचे संस्कार त्यांच्या लाडक्या मंगेशवर केले होते। मंडई मंगेश चव्हाण यांनी त्यांचं 10वी पर्यंतचं शिक्षण हे गावातल्या मराठी शाळेतच पूर्ण केलं। पुढे 11वी 12वी पर्यंतचं शिक्षण हे त्यांनी त्यांच्या मामाकडे 40 गावला घेतलं। शिक्षण चालू असताना सुद्धा ते गॅरेजमध्ये काम करायचे, कारण काम केल्याशिवाय आपल्याला खायला तर मिळणार नाही, सोबतच आपलं शिक्षण सुद्धा पूर्ण करता येणार नाही हे त्यांना माहीत होतं। पुढे जळगावला त्यांनी त्यांचं पॉलिटेक्निकचं शिक्षण पूर्ण केलं। पॉलिटेक्निकचं शिक्षण घेत असतानाच त्यांनी पेपर टाकणं, पाव विकणं अशी कामं केली। घरची परिस्थिती गरिबीची असल्या कारणानं 2004 लाच मंगेश दादांना त्यांचं शिक्षण सोडावं लागलं। पुढे मंगेश दादांनी 2004 ला शिक्षण सोडल्यानंतर बँकेमध्ये नोकरी केली। बँकिंग क्षेत्रात सुद्धा त्यांनी आपला चांगला जम बसवला। पुढे प्रगतीच्या दिशेनं पाऊल टाकण्यासाठी त्यांनी मुंबईमध्ये वयाच्या 21व्या वर्षीच कार सेलिंगची कामं सुरू करून एक छोटासा बिझनेस सुरू केला। त्या बिझनेसमध्ये प्रगती होत असतानाच मंगेश दादांनी रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन यासारख्या व्यवसायाला सुरुवात केली। पुढे रिअल इस्टेटच्या मार्केटमध्ये त्यांनी खूप काम केलं। पण तुम्हाला यशस्वी उद्योजक बनायचं असतं तेव्हा त्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो, प्रचंड मेहनत घ्यावी लागते, हे विसरून चालत नाही। तेव्हा मंगेश चव्हाण यांना सुद्धा अनेक अपयशांना सामोरं जावं लागलं। त्या काळात मंगेश चव्हाणांना 50 ते 60 लाख रुपयांचा लॉस झालेला होता। या अपयशानं खचून न जाता त्यांनी त्यातून मार्ग काढत आपला प्रवास तसाच चालू ठेवला। मंडई मंगेश यांचे वडील त्यांना नेहमी म्हणायचे की असं कोणतंही काम करू नको की ज्यामुळे कोणी आपल्या घरी तुझी तक्रार घेऊन येईल। वडिलांची शिकवण मंगेश यांच्या आजही नेहमी लक्षात असते आणि त्या शिकवणीनुसारच आपण राजकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात तसंच वागतो असं मंगेश आजही सांगतात। रिअल इस्टेट आणि कन्स्ट्रक्शन असं करत करत पुढे जाऊन मंगेश चव्हाण कृष्णेश्वर साखर कारखान्याचे मालक सुद्धा झाले। सध्याला 200 ते 250 कोटी रुपयांची उलाढाल त्यांच्या सगळ्या कंपन्यांद्वारे होत असते। मंडळी, पण मंगेश चव्हाण यांचे वडील भाजपचे जुने कार्यकर्ते असल्यामुळं मंगेश यांच्यावरही लहानपणापासूनच भाजपच्या आणि संघांच्या विचारांचे संस्कार झाले होते। त्यामुळे पुढे जाऊन त्यांनी भाजपमधूनच आपल्या राजकारणाची सुरुवात केली। आमदार मंगेश चव्हाण हे साहेबराव घोडे आमदार असल्यापासून म्हणजेच गेल्या 15 ते 20 वर्षापासून राजकारणामध्ये काम करतायत। पण या काळात त्यांनी कधीच स्वतः पॉलिटिकल फेस म्हणून काम केलं नव्हतं। एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्यांनी भाजपचं काम केलं। त्याच काळात ते राजकारणाचा बारीक अभ्यास सुद्धा करत होते। पुढे जाऊन मग 2019 मध्ये त्यांनी प्रत्यक्ष राजकारणामध्ये सहभाग घेतला। तेव्हा 2019 साली उन्मेष पाटील यांच्या जागी 40 गावमधून भाजपाने मंगेश चव्हाण यांना संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करत मंगेश चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या राजीव देशमुख यांचा अवघ्या 4287 मतांनी पराभव केला। त्यानंतर 2022 मध्ये सुद्धा त्यांनी जळगाव जिल्ह्यातल्या सहकार क्षेत्रातल्या महत्त्वाच्या अशा जळगाव दूध संघाची निवडणूक ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर या मतदारसंघातून लढवली आणि त्यांनी एकनाथ खडसे यांच्या पत्नी आणि दूध संघाच्या विद्यमान चेअरमन सौ मंदाकिनी खडसे यांचा पराभव केला। तेव्हापासूनच एकनाथ खडसे आणि आमदार मंगेश चव्हाण यांना आपण एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना बघितलंय। तेव्हापासूनच त्यांच्यात सारखी धुसफूस होत असते।
त्याचबरोबर मंगेश चव्हाण हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांचे विश्वासू सहकारी देखील मानले जातात। एका सभेत तर मंगेश चव्हाण यांनी गिरीश महाजन यांना आपले गॉडफादर असल्याचं म्हटलं होतं। एवढंच नाही तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त मंगेश चव्हाण यांनी जळगाव जिल्ह्यामधल्या रोहिणी इथं स्वखर्चानं गुरांसाठी पहिली चारा छावणी उभारली होती। यामध्ये 1300 गुरांच्या चाऱ्याची आणि शेतकऱ्यांच्या खाण्यापिण्याची ही व्यवस्था करण्यात आली होती। एकदा तर स्वतः एक ट्रक चालवून स्ट्रिंग ऑपरेशन करून त्यांनी कन्नड घाटातल्या पोलिसांकडून होणाऱ्या गैरप्रकाराला आळा घातला होता। या स्टिंग ऑपरेशनमुळे तेव्हा मंगेश चव्हाण यांचं संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक झालं। त्यांच्या एकूण कारकिर्दीत मंगेश चव्हाण यांनी शेकडो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं। स्वतःच्या वाढदिवसानिमित्त चाळीसगावमध्ये 50 CCTV कॅमेरे बसवले। चाळीसगावमधल्या 2300 पेक्षा जास्त वारकऱ्यांना त्यांनी पंढरपूर वारीसाठी फ्री ट्रेन उपलब्ध करून दिली। त्या वारकऱ्यांना त्यांनी राहणं खाणं सर्व सोयी उपलब्ध करून दिली। त्यासोबतच 400 शिवभक्त तरुणांना रायगडच्या किल्ल्यावर त्यांनी विना मोबदला नेलं होतं। दुष्काळात सुद्धा अनेक गावांना त्यांनी पाणी टँकर पुरवले। तालुक्यातल्या वलठाण धरणातला तब्बल 400 टन गाळ त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत काढला। विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी अनेक मिनी सायन्स लॅब त्यांनी उपलब्ध करून दिल्या। त्याचबरोबर गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सुद्धा त्यांनी बरीच मदत केली। पद्मदुर्ग इथं खराब झालेल्या तोफांसाठी तोफ गाडेही त्यांनी स्वखर्चाने पुरवले। ही आणि अशी अगणित कामं त्यांनी आपल्या मतदारसंघात केली आहेत। मागे एकदा महावितरणचे अधिकारी काम करत नाहीत म्हणून एकदा मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात त्या अधिकाऱ्यांना बांधून ठेवण्यात आलं होतं। पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे ते प्रकरण तेव्हा मिटलं होतं। तिथं त्या प्रकरणात त्यांना अटक सुद्धा झाली होती। त्यानंतर कोरोना काळात एकदा त्यांना मंत्रालयात मास्क घातला नाही या कारणावरून दंड सुद्धा ठोठावण्यात आला होता। हसन मुश्रीफांनी राजीनामा द्यावा म्हणून त्यांनी विधान भवनात आंदोलन सुद्धा केलेलं होतं। मध्यंतरी एकनाथ खडसेंवर एकेरी भाषेत टीका केल्याप्रकरणी मंगेश चव्हाण अडचणीत आले होते। सोबतच मागे BHR पतसंस्था घोटाळ्यामध्येही त्यांचं नाव आलं होतं। पण आपल्याला विनाकारण यामध्ये गोवण्यात आल्याचं मंगेश चव्हाण यांचं म्हणणं होतं। असो, पण सध्या मात्र त्यांनी त्यांच्या मतदारसंघात चांगलं चरण पेटवलंय। आमसभा घेऊन त्यांनी स्थानिक पातळीवर अनेकांच्या प्रश्नांचा जागेवरच निकाल लावलाय। त्या आमसभेच्या अनेक व्हायरल व्हिडिओजमुळे मंगेश चव्हाण हे त्यांच्या मतदारसंघात आता एक युवा आणि लोकांची सेवा करणारं नेतृत्व म्हणून समोर येत आहे। पण एक साधारण शेतकऱ्याचा मुलगा ते एक यशस्वी आमदार हा मंगेश चव्हाण यांचा प्रवास खरंच प्रेरणादायी असाच आहे। येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांची चाळीसगावमधून दावेदारी पक्की आहे, पण लोकसभेला चाळीसगावमधून नक्कीच ते गिरीश महाजनांचे हात बळकट करतील तर खडसेंना इथून टफ फाईट देतील। असो, पण तुम्हाला आमदार मंगेश चव्हाण यांचा हा प्रवास कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अजून कुठल्या आमदारांचा प्रवास जर तुम्हाला आमच्याकडून ऐकायचा असेल तर त्याही नेत्याचं नाव आम्हाला नक्की कळवा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विशेष बरी YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करा। आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।